आवळा पण खायचा आणि हे जे आहे ना हिरव्या टोमॅटो चटणी करते. दादू हॅव अ सीट बेटा. भूक नाही म्हणणारे पहिल्यांदा बसलेले आहेत खायला. पाण्यातून गाडी चाललेली आहे आमची आणि समोरची अँटलिया बिल्डिंग पूर्ण तयार झालेली आहे. इथं आलेल्या फोंडजी कुठं गायब झालेले आहेत. ते डोंगराच्या कडेला मागे. अच्छा अच्छा. कांद्याची पात आलेली आहे. समोर गाय पुरली म्हणे. आपल्या शेतातला भाजीपाला मिळाला आज खायला ऑर्गॅनिक. वरून राजाला चिंता आहे सगळ्यांची. ताज्या पुदिन्याचा वास छान होतो. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आता सकाळचे 9 वाजलेले आहेत. माझं तुळशी पूजन वगैरे झालेलं आहे आणि आज रविवार असल्यामुळे मी आता नाश्ता बनवत आहे. आणि आज नाश्त्यामध्ये मी बनवत आहे पोहे. इथे मी पोहे बनवण्याची तयारी केलेली आहे. मिरच्या चिरून ठेवलेल्या आहेत. फक्त आता कांदा चिरायचा आहे. पोहे सुद्धा भिजवून ठेवलेले आहेत. आणि आज बघा फोंडजीने काय बनवलं मला काही कळतच नाही. बघा एक आवळा फोंडजीने रात्री उकडून ठेवलेला गुळाच्या पाण्यामध्ये. फोंडजी ये क्या बनाया आपने? हा काढा आहे. काढा, आवळ्याचा काढा. आवळा असू द्या, गुळवेल असू द्या, लिंबाचा असू द्या, काढा घ्या. आम्ही काढेच पित असतो. तर मी ते 4 वर्ष झाले काढेच पित आले फोंडजी. आठवड्यात एकदा आहे ना घ्यायचं. आवळा चांगला असतो. आवळा खायचा की नाही? आवळा पण खायचा आणि हे जे आहे ना हे रस जे आहे म्हणजे काढा घातलेला. गुळ घातलेला. फोंडजीने काल आवळा चांगला उकळलेला आहे. 2 ग्लास पाणी घातलं होतं ना? हो. एक तुला एक कप मला. एक आठवडा ग्लास आणि आता हे 1 ग्लास तुला 1 कप. 1 कप मला का आणि 1 कप तुम्हाला. सगळ्यांना एक पाकळी द्या. 2 निघते वाटतं. आवळा खूप चांगला असतो शरीरासाठी. औषधी आहे आवळा. खावा. छान, धन्यवाद. मैं एक खा लूंगी मेरा. आवळा खाल्ला अगोदर. अरे आवळा आता नाही खायचं. अगदी काय मुरलाय का तेव्हा? ते कडूच लागणार ना. पण चांगलं जे कडू ते शरीराला चांगलं. जे जिभेला वाईट कडू लागतं ते चांगलं असं शरीराला. जे जिभेला गोड आहे ते शरीराला वाईट आहे. मनाला पण द्या. हे एक पीस खावळायचं. सपक आहे मनीष. सपक काय खाले? सपक आहे, छान लागतं. बघ चांगला लागला. असं काही टेस्ट नाही कारण त्याचा अर्थ सगळा ह्याच्यात उतरला. बरं बरं मनीष सांग आहे का नाही? हे गोड लागणार आहे. हे गोड आहे औषध म्हणजे ते सपक होतं आणि हे थोडंसं गोड लागलं. श्रीकृष्णासाठी माझ्या देवांसाठी इथं स्पेशल पोहे मी अगोदर बनवलेले आहेत कांदा न घालता. आणि नंतर आमच्यासाठी पोहे बनवते. थोडेसे सांडले पण. हरे कृष्ण हरे प्राणाय स्वाहा. देवपूजा झाल्यानंतर आता आम्ही गरमागरम नाश्ता खायला बसलेलो आहोत आणि बरोबर केळी सुद्धा आहेत. जय श्रीकृष्ण. दादू हॅव अ सीट बेटा. स्वादिष्ट नाश्ता झाल्यानंतर मी लगेचच दुपारचा स्वयंपाक बनवायला सुरुवात केलेली आहे. आम्हाला नवीन घरी जायचं आहे म्हणून म्हटलं बनवून जाते स्वयंपाक. नाहीतर मग पूर्ण चिरंजीवांना भूक लागली की मला फोन करत होतात आई आम्ही काय खाऊ. त्यांना ऍक्च्युली स्नॅक्स खायचं असतं. पण मला मुद्दाम विचारतो की काय खाऊ. म्हणलं स्वयंपाकच करून देते. टेन्शन नाही. ज्यांना जेवायचं आहे ते जेवण करते. आणि गॅसवरती एका साईडला मी चहा उकळायला ठेवलेला आहे. फोंडजी बोलले की चहा बनव आणि चहाला ठेव बोलले. स्वतः कुठे काय फिरत काय माहिती. गाडी पण नाहीये त्यांची. बाहेर चहा पिऊन येणार आता. नाही बाहेर नाही चहा पिणार ते. गाडी कुठे तर घेऊन गेले. फोन करावं लागेल बघावं लागेल. आज नवीन घरी जाणार आहे खूप दिवसातून. नवीन का कोण तोडून घेऊन गेले पता नाही. नवीन नाही ते जुनच आहे आता. जुन्या घरी पण दुसऱ्या घरी. क्या है बोले उस घर को नाम क्या रखे आपण? 3 वर्ष झाले बांधून. हा 3 वर्ष झाले घराला बांधून. आमचा त्या घरात राहायला जायचा योगच येई नाही. क्या ही करे. चला आता दुपारचा सगळा स्वयंपाक झालेला आहे माझा. ही शेवटची भाकरी होती. चलो 4-5 भाकरी सुद्धा झालेल्या आहेत तयार. आणि आता बाहेर बघा ऊन पण पडलेलं आहे आणि बारीक पाऊस पण येत आहे आणि हवा पण सुटलेली आहे मंद अशी. क्या ही बोले इस मौसम को. हे बघा पाऊस एवढा बारीक आहे ना दिसतही नाही. केसासारखा पाऊस पडत आहे. हे बघा एवढा बारीक पाऊस आहे आणि ऊन पण पडलेलं आहे. आता आम्ही दुपारचं जेवण करत आहोत आणि आज ताटं वरतीच भरलेली आहेत.
खाली म्हणलं तर कधी घेऊ अरे सगळं भांड्याचं. सकाळी एवढं जेवल्यानंतर एवढं कोण खातं का? पण आता 2:30 वाजले ना. म्हणून काय कोणाचे तुम्हाला मग 3-3:30 वाजता भूक लागते, नंतर म्हणतात जेवायचं. ते काय टाइम आहे का? मग आताच खाणं आमच्या बरोबर थोडं थोडं. आणि हा आहे कालच्या भेंडीचा प्रसाद. लहान मुलांनी काल रात्री आणून दिलेला आहे प्रसाद. खाल्ला रात्री पण आम्ही आणि थोडासा आता आहे. सगळ्यांना देते थोडा थोडा. भूक नाही म्हणणारे पहिल्यांदा बसलेले आहेत खायला. बघा हे का कुठे दादू ये, तुम्ही सुद्धा या स्वादिष्ट भोजन करायला. किती जोर जोरात हसत होता म्हणा. काय झालेलं बाळा? व्हॉट्स रॉंग विथ यू? एवढं जोर जोरात? मग काय विषय होता? काय अरे काय व्हिडिओ बघून एवढा जोर जोरात हसत होता. आणि मी तुला काय म्हणलं कपडे टाक सुकायला, काय बोलला? मला अभ्यास करायचा आई. मी हसणार नाही, अभ्यास आहे म्हणला. देऊ काय ठोसा? जा कपडे टाक सुकायला. आता हे व्हिडिओ बघून झाला अभ्यास करणार. काम सांगितलं की यांना अभ्यास सुचतो. ऐसे ये दोनों बाबा ऐसे. सायंकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आता मी आणि फुंडजी आमच्या नवीन घरी चाललेलो आहोत. काय करणार, आज दिवस सगळा कामामध्ये गेला. नाश्ता वेगळा बनवला, त्याच्यानंतर स्वयंपाक वेगळा केला, त्याच्यामुळे उशीर झालेला आहे. आता जाऊन येतो, कदाचित घरी परत यायला अंधार होईल आम्हाला. मनोड्या येऊ का बेटा? काम कर मी सांगितलेले, ठीक आहे? वेळ भेटली नाही, रील्स कमी चालव जरा, ठीक आहे? आत येऊन चला. फोंडीजी तर खाली गेलेले आहेत. चला. मगाशी पाऊस पडत होता आणि आता हलकं ऊन पडलेलं आहे. फोंडेजी पण आलेले आहेत. बसू का फोंडेजी? बाबा थंड हवा सुटलेली फोंडेजी. हे चिमण्या, हलकं हलकं ऊन पण पडलेलं आहे. छान वातावरण झालेलं आहे आता. पोहोचलो आहोत आम्ही आमच्या नवीन घराच्या जवळ आणि पांदीमध्ये आणखीन पाणी आहे, भरपूर पाणी आहे. हे बघा, पाण्यातून गाडी चाललेली आहे आमची. पावसाळ्यामध्ये खूप, जेव्हा कंटिन्यू पाऊस असतो ना तेव्हा हे भरलेलं असतं पूर्ण पाण्याने. इकडे गाड्या जात नाहीत, काही नाही. पायी पायी जावं लागतं इथून या भिंतीवरून. आता नाही, आता ठीक आहे पाणी. पोहोचलो आहोत आम्ही आमच्या नवीन घरी आणि समोरची अँटलिया बिल्डिंग पूर्ण तयार झालेली आहे. पाणी पडत आहे आमच्या अंगावरती. खोला गेट खोला. कैसा लग रहा है अभी? अच्छा लग रहा है? खोलो खोलो. दरवाजा फुगला आहे, उघडतो की नाही आता? चला उघडला दरवाजा. बाप रे बाप, धूळ बघा घरामध्ये किती सारी आहे. बंद घरामध्ये पण खूप धूळ जमते. चला मी अगोदर घर स्वच्छ झाडू मारून घेते. बापरे, हे बघा किती सारी धूळ निघालेली आहे घरामध्ये. बंद घरामध्ये पण कुठून धूळ येत असेल काय माहिती एवढी. आणि बाहेर तर काही विचारूच नका, बाहेर तर खूप धूळ आलेली आहे. हे बघा बाहेर धूळ. घर आणि अंगण मी स्वच्छ झाडू मारलेलं आहे आणि आता बघा किती सुंदर दिसत आहे अंगण. एकदम चमकत आहे चकाचक. हे बघा. आणि आत्ता इथं मावशी सुद्धा आलेल्या आहेत. तब्येत बरी नाही मावशी? हां, इकडे जास्त थंडी आहे. आणि आमच्या कारल्याच्या वेलेला कारली आलेली आहेत बारीक बारीक. मोठे मोठे आलेत. मावशी म्हणतात किती मोठे आले. किती बारीक छोटे छोटे आलेत कारले. वेल जास्त वरती नाही चढला, खालीच लोंबतोय असा. हा, हे बघा, हे बघा इकडे मावशी. हे बघा इकडे आलेत बारीक बारीक 4-5 कारले आहेत. दिसले का? हा, मागच्या वेळेस हे आले होते ना, भावाला घेऊन आलेले माझ्या. तर हे म्हणले की पिकलंय कारलं. 2-3 होती पिकलेली होती कारली. हा, पुदिना चांगला आलेला आहे बघा. पुदिना मागच्या वेळेस नाही का महिन्यापूर्वी आलेले बघा, मी तुम्ही आजारी होता तेव्हा. पुदिना बाहेर चांगला आलेला आहे आणि आत पण लावलेला बघा. इकडं पण ह्या आळ्यात लावलेला, पण इकडचं जळून गेलेलं आहे पाणी न मिळाल्यामुळं. हो, समोर असं ओलीमुळे जास्त घाल लागते. आले आले. हा वेल जरासा वरती बांधते, असा रश्शीने बांधते, म्हणजे कारली चांगली येतील आणि वेल पण चांगला चढून जाईल वरती. आणि आमच्या आवळ्या झाडाला काय झालं का माहिती, यावेळेस जळून गेलेलं आहे आवळ्यात झाड. कीड पडलेली आहे झाडावरती सगळे. हे बघा,
मागच्या वेळेस चांगला हिरवागार होता आवळा, आता कीड पडलेली आहे आवळ्यावरती. क्या हे करे. तुळस मात्र छान आलेली आहे, तुलसी मैया. आणि हा कढीपत्ता ना 4 वर्ष झाला अजून एवढाच आहे, वाढतच नाही. क्या ही करू मी इसको. इथं आलेल्या फोंडजी कुठं गायब झालेले आहेत. मी घरं झाडू मारली, अंगण झाडू मारलं, झाडांना पाहिलं जरा, तरी फोंडजींचा पत्ता नाही. म्हणजे राहता घरी पण असेच गायब होतात अचानक, आणि इथं आलेल्या गायब झालेले आहेत न सांगताच. क्या ही करेन सांगतो. मी जवळजवळ 1 महिन्यानंतर आलेली आहे. मध्यंतरी मणा आलेला, त्यानंतर मागच्या आठवड्यात माझा भाऊ आणि हे पण आलेले फोंडजी, पण त्यांनी काही झाडू वगैरे नव्हतं मारलं, त्यामुळे आज खूप सारे धूळ निघालेली आहे घरामध्ये. पण आता बरं वाटत आहे झाडू मारल्यानंतर, स्वच्छ वाटत आहे घर. चक्क 1 तासानंतर फोंडजी आलेले आहेत आणि आता झाडू आणि सुपली घेऊन जिना झाडाला चाललेले आहेत. कुठे होता फोंडजी एवढा वेळ? सांगून का नाही जात तुम्ही फोंडजी? सांगून जात जा की मी इकडे चाललोय, मी तिकडे चाललोय. जाऊन कुठे जाणार? इथं काय मोठं आहे का? मोठं जरी नसलं तरी सांगून जा जा. अच्छा लगताय. फोन करायचं. बरं, फोन करते. चला मी आता शेजारच्या मावशीकडे जाऊन येते. त्यांच्यासाठी मी लाजोळच्या बिया आणलेल्या आहेत, त्यांना हव्या होत्या. इथं ना केस स्थिर राहत नाहीत माझी, एवढी हवा चालते ना मोकळी, त्याच्यामुळं केस अस्त व्यस्त पसरतात. चलो. आणि इथं कारल्याचा वेल पण मी सुतळीने बांधलेला आहे. आता चढलावर तर ठीक आहे, नाही तर नाही. आणि पुदिना पण छान आलेला आहे इथं, हे बघा. आणि ब्रह्मकमळाचं एक देठ आणून लावलेलं, ते पण छान आलेलं आहे. फोंडजी बोलले मागच्या वेळेस 2 कळ्या आल्या होत्या, पण आता गायब झालेल्या आहेत. कोणतं तोडून नेले असतील. पावसाच्या पाण्यामुळे इकडची रोपं छान आलेली आहेत, म्हणजे ब्रह्मकमळाचं आणि पुदिना. रिमझिम पाऊस सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. आणि इथं ना खूप चिमण्या आहेत, आणि इकडच्या चिमण्या थोड्याशा हेल्दी आहेत. यांना इथं खायला भरपूर आहे, त्याच्यामुळे जाड आहेत, हेल्दी आहेत चांगल्या. मावशी गप्पा मारत आहेत कुणा बरोबर तरी. बाप रे बाप, तुमचं शेत खूप सुंदर आहे मावशी. हे बघा, कांद्याची पात आलेली आहे, आंबा आहे, झेंडूचं मोठं झाड आहे, आणि इथं तूर आलेली आहे. त्याच्यानंतर जास्वंदाचं एवढं मोठं झाड आलेलं आहे, आणि त्याला खूप सुंदर जास्वंदाची फुलं आलेली आहेत. आणि हे बघा इथं मिरचीचं रोप आहे. मिरचीचं रोप आहे का झाड आहे काही कळतच नाही. हे बघा सुंदर सुंदर मिरच्या पण आलेल्या आहेत त्याला. अरे बापरे, इकडे टोमॅटो पण. किती छान शेत आहे मावशी तुमचं, सुंदर शेत आहे. टोमॅटो छान आलेत. हिरव्या टोमॅटो छान चटणी होते. आणि इकडे घेवडा पण आलेला आहे. घेवडा पण आहे. घेवडाच आहे ना हा मावशी? घेवडा आहे, आळूची पानं आहेत, आणि वांग आहे ना वाटतं समोरचं. बापरे बाप, तुम्हाला भाजी आणण्याची काही गरज नाही मावशी. आहेत ना मिरच्या, ह्याच थोड्याशा 2-4 संपल्या का? पलीकडे आहेत अजून. हा बघा मी तुमच्यासाठी आणलेत लाजोळच्या बिया. हे खोला डबी, डबी खोला. अशा टाकायच्या नसतात. मागच्या वेळेस दिल्या होत्या ना तुम्ही, म्हणलं आलंच नाहीत. लाजोळचं नाही का? ह्या बिया आहेत. हा चांगला असतो लाजळू. हे घ्या तुम्हाला. पडतात बिया त्याच्यातल्या. सगळं राहू द्या. मावशी शेतात ह्या शेंगा पण आहेत. ह्या कशा शेंगा आहेत मावशी? फ्रेंच बीन्स म्हणतात त्याला. मावशी म्हणतात घेवड्याच्या शेंगा. छान बगीचा केलेला आहे मावशीने. मोकळी जागा असेल ना तर काही लावता येतं दारासमोर. काय पुरलंय? काय पुरले? कुठं? हाय राम, मेली होती का काय? काय झालेलं? बापरे, बघा समोर गाय पुरली म्हणे. ठीक आहे, जाऊन आता काय करणार, त्यांचं शेत आहे. समोरच्या बिल्डिंग मुळे आमचं घर छोटं दिसत आहे. हे आमचं घर आहे, आणि समोरची अँटलिया, आम्ही ह्याला नाव ठेवलंय अँटलिया बिल्डिंग. अंबानीची बिल्डिंग आहे. हे आमचं छोटंसं घर, गरीबाचं घर. चला मावशी येऊ का? बराच वेळ झाला बसलं, जायचंय ना आता. द्या तुम्ही तोडून घेऊ. बघा मावशी म्हणतात टोमॅटो घेऊन जा चटणी करायला. हा भोपळ्याचा वेल आहे. टोमॅटो घ्यायचे 2-4 तोडून, ताजे ताजे टोमॅटो. हिरव्या टोमॅटो चटणी करते. येतील अरे पडलं खाली. चला, 1 टोमॅटो निघालेला आहे. लगेच निघतात टोमॅटो. हे बघा
2 टोमॅटो आणि एक घेते. इकडंच एक मोठा आहे. हे बाबा पडलं खाली. चला 4 टोमॅटो बास होतील. खिडक्या नाही चांगलेत. चला येऊ का. पंडजी थांबलेले आहेत वाट बघत माझी. जाना है घर पे. पिशवीत ठेवते टोमॅटो. झालं हाँ मग हाँ फिर बाद में करो पेंट. फुंडजी अख्खा उन्हाळा गेला पण इथे येऊन राहिलो तरी तुम्ही पेंट दिला नाही ग्रिलला. क्या कर सकते हैं. इकडे ना खूप थंडी वाजते. भयंकर गार लागते इकडे. डोंगर झाल्यामुळे थंडी आहे इकडे. आणि समोरचा डोंगर हिरवागार दिसत आहे. आणि हा पण डोंगर पोखरला जात आहे. झाडामध्ये दिसत नाहीये. वरती पण प्लॉटिंग होत आहे डोंगरावरती. दाखवत तुम्हाला दिसलं तर. हे बघा ह्या साईडला प्लॉटिंग होत आहे. जेसीबी दिसत आहे. डोंगरावरती प्लॉटिंग नाही व्हायला पाहिजे. आता काय करणार. लोक ऐकत नाहीयेत. आता जायचं बोललात ना. बोर का चालू केली. आप ही लेट कर रहे हो. 6:30 वाजून गेलेले आहेत तरी उजेड आहे. इकडे दिवस मावळत नाही लवकर. कुठे आहेत सूर्यनारायण. इथे आहेत का. आओ समोर उगवतात सूर्यनारायण पंडजी. इकडे सगळं चांगलं आहे पण खूप थंडी आहे इथं. क्या आहे करे. आत्ता सायंकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ता आमच्या राहत्या घरी चाललेलो आहोत. आराम से दरवाजा फुगलेला आहे. मग तुला काय हसायला आलं बाळा. अरे रील बनवते. तुझी रील बनवते बाळा. तुझं नाव काय. आनंदे. आनंदे आनंद नाव आहे. अच्छा छान नाव आहे बाळा तुझं. कितवीला आहेस. कुठली शाळा. सुसगावामधली. छान आहे छान. अहो 4-5 कारली आहेत. फुंडजी म्हणतात कारली घेऊन जा. ही जास्त वाढत नाहीत. एवढीच राहतात आणि एवढीच पिवळी होतात नंतर. बघूया घेते कारली मग मी. एक 5-6 कारली निघतील छोटी छोटी. हे बघा किती छोटी कारली आहेत. आणि हे बघा इथे फुंडजी म्हणतात की एवढीच पिकलेलं कारलं आहे. पडलं खाली. हे बघा हे पण थोडंसंच वाढलेलं आहे. छोटूसच आहे. छोटू असतानाच लहान असतानाच पिकलेलं आहे. म्हणजे हे कारलं एवढंच वाढतं. हे बघा हे पण एवढंच वाढलेलं आहे. जास्त वाढत नाही ती कारली. पावशेर होईल. पावशेर नाही होणार हो. आणि तव्यावर भाजतं. तव्यावर भाजते. नुसतं हळद मीठ मसाला. हा हो इथे खाली एक. हे बघा इथे एक. हे कारलं सगळ्यात मोठं आहे. हे घे. कुठे. हा 2-3 कारली चांगली मोठी. हे बघा चेक कर. अजून आत आहे. घेते ना. तुझा चेहरा आहे तो मध्ये. कारलं बघायचं का तुझा चेहरा बघायचा. कारली कारली माझ्या युट्यूब फॅमिलीला दाखवते. आप ऐसा क्यों चिढ़ा रहे हो मुझको. मैं कारले दिखा. अरे असं दाखवायचं असतं. लांब धरायचं. हे बघा अशी आहे कारली. छोटी छोटीशी कारली. इथं ठेवते. पिशवीत टाकते. किती निघतात काय नाही. 4 निघाले आतापर्यंत. हो इथं आता एक अजून. आज चांगला भाजीपाला मिळाला होय फंडजी. चला आवर. झाडाला पाणी घालत नाही खायला इथे. अरे वरून राजा देतात पाणी झाडांना. चल. वरून राजाला चिंता आहे सगळ्यांची. पुदिना घे. चल. पशु पक्ष्यांना. अरे ऐक नाही ह्याचं हे आलं होतं. हे गेलं. ब्रह्मकमळ आलेलं. कोणी काढलं. कोणतं नेलं असं नाही. क्या बोल सकते हे. आमच्या शेतातलं ताजा ताजा पुदिना. ताज्या पुदिन्याचा वास छान येतो. ते तोड ना गवत. बाहेरचा पुदिना आलेला आहे. आळ्यामध्ये लावलेला आतमध्ये तो नाही आला. एवढा पुदिना मिळाला ताजा ताजा. चला. वास घ्यायची लय घाण सवय तुला. घाण सवय नसते म्हणायची. वाईट सवय म्हणायची असते. बरं ठीक आहे. वास घ्यायची तुला खूप वाईट सवय. फुलांचा तर वास घेत. वाईट घ्यायची नाही. वास घ्यायची. वास घ्यायची तुला खूप वाईट सवय आहे. भाजीपाला घेतलेला आहे. छान वाटतं. पुदिनाचा वास मला खूप आवडतो. पुदिना पण खूप आवडतो. ठीक आहे. चला आता घरी जातो. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये.